पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर पेठ परिसरात अज्ञात व्यक्तींनी हायवा किंवा कंटेनर वाहनातून पांढऱ्या पावडरने भरलेल्या संशयास्पद बॅगा रस्त्याच्या कडेला टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या घटनेची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार कांतीराम बोरहाडे पाटील यांनी केली। याबाबत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राजगुरुनगर पोलीस, अन्न आणि औषध प्रशासन, अन्न सुरक्षा विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांकडे निवेदन सादर केलं आहे। संशयास्पद पावडरचं प्रयोगशाळेत परीक्षण करून तिचं स्वरूप स्पष्ट करावं, घटनास्थळाची संयुक्त पाहणी करावी तसेच सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांवरील नोंदी आणि इतर पुराव्यांच्या आधारे दोषी व्यक्ती व वाहनांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। राज्यात सुरू असलेल्या दुधातील भेसळीच्या पार्श्वभूमीवर या पांढऱ्या पावडरचा त्या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचाही निष्पक्ष तपास करण्यात यावा असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। 8 दिवसांच्या आत कारवाई करून लेखी अहवाल द्यावा, अन्यथा जनहितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही कांतीराम बोरहाडे पाटील यांनी दिला। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी कांतीराम बोरहाडे, राजगुरुनगर। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।